नमस्कार. आज आपण साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी बटाटे घेतले, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि भिजवलेला शाबू घेतला आहे. प्रथम आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याच्या साली काढून घेऊया. त्यानंतर हिरवी मिरची, शेंगदाणे मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला वाटून झालेला आहे. जास्त बारीक बनवायचं नाही, मोठंच ठेवायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये भिजवलेला शाबू घेत आहोत. त्यामध्ये आपण वाटलेले वाटण, शेंगदाणा आणि मिरचीचे वाटण घालत आहोत. त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर उकडलेली बटाटे त्याच्यामध्ये कुस्करून टाकायचे आहेत. त्यानंतर जिरे टाकायचे आहे. सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे. हाताने करू शकता किंवा मॅशरचा पण वापर करून एकत्र करू शकता, पण मी इथं हाताने करत आहे. त्यानंतर चवीसाठी थोडीशी साखर टाकायची आहे. त्यानंतर गॅस पेटवून त्याच्यावर लोखंडी तवा ठेवलेला आहे. प्रथम त्याच्यावर 2-3 चमचे तेल घालायचं. तेल पूर्ण पसरून घ्यायचं आहे तव्याला. त्यानंतर ओढ्यासारखा एक साबुदाण्याचा गोळा घेऊन तो तव्यावर थापायचा आहे. बघू शकता मी कसं हातानंच थापलेला आहे. त्यानंतर एक 10 मिनिटांनी आपण तो परतून घ्यायचा. बघा कसा असा सुंदर असा लालसर झालेला आहे थालीपीठ आपलं तयार. त्यानंतर आपण दुसरं पण थालीपीठ बनवलेलं आहे, बघू शकता. मंद आचेवर भाजल्याने खरपूस लागतात.